प्रभारी प्राचार्य उमा उत्तम काळे, अनुसया तुकाराम पठारे, कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय वाडे बोलाई, आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पंढरीनाथ पठारे अण्णा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करते व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. अनुसया तुकाराम पठारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा सर्वांच्याच मनावरती खोलवर अशी एक जखम झाली व अण्णा आपल्यात नाहीत ही गोष्ट समजताच सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी सर्वांच्या मनामध्ये एकच कल्लोळ निर्माण झाला की अण्णा आपल्यातून गेले व आपल्या घरातील जशी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तसंच आमच्या ह्या शिक्षण संस्थेतील या कुटुंबामधील एक आदरस्थानी आदरणीय व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये नाही याचे दुःख आम्हाला तीव्र प्रमाणात झालेले आहे. तरी देखील आम्ही अण्णांच्या आठवणींना सोबत घेऊन पुढे आमचे महाविद्यालय कार्यरत ठेवणार आहोत. अण्णांनी कुस्तींच्या आखाड्यातून अनेक लोकांना प्रेरणाही दिलेली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व माणुसकीचे धडे गावोगावच्या लोकांना दिले व ती माणुसकी जगले आणि जागवलीही. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ती माणुसकी त्यांनी निर्माण केली. अण्णांचा जाण्यामुळे आमचा आधारवड आमच्यामधून हरपला आहे याचे दुःख आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण हे महाविद्यालय सुरू झाल्यापासून माझ्या मनामध्ये असा विचार होता की अण्णा एकदा तरी आपल्या महाविद्यालयामध्ये यावेत, परंतु ती खंत तशीच राहिली, ती कधी पूर्ण होणार नाही अशी ही पोकळी निर्माण झाली व मनाला कायमचा चटका लावून गेलेली आहे. माणूस शरीराने आपल्यापासून दूर जातो, परंतु त्या व्यक्तीचे विचार, संस्कार, त्यांचे कार्य कायम आपल्याला प्रेरणा देत राहते व ते आपल्या सोबत असते. त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर अण्णांच्या विचारांना संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याची बीज पेरणं व चांगले संस्कार, सचोटी, प्रामाणिकपणा याचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने देखील अण्णांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविले होते. असं हे महान, अतुलनीय, विनम्र असणारे व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये नाही, परंतु त्यांच्या घामाने पवित्र झालेली लाल माती कायम त्यांची आठवण देत राहील. त्यांच्या त्या मातीतून कायम त्यांच्या जगण्याचा व त्यांनी केलेल्या कार्याचा सुगंध हा दरवळत राहील. मी प्राध्यापक, प्राचार्य या नात्याने असे विनम्र श्रद्धांजली त्यांना अर्पण करू इच्छित आहे की अण्णांच्या कुटुंबियांनी या दुःखातून लवकरात लवकर बाहेर पडावं व ही संस्था अण्णांच्या विचारांनी पुन्हा बहरावी, पुन्हा फुलावी याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू.